अजिबात गुळाचा पाक न करता 2 ते 3 महिने टिकणारे हे लाडू आहेत ना, ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. मस्त खुसखुशीत लाडू तयार होतात, छान चवीचे तयार होतात. तर हे कसे तयार करायचे ते पाहूया. तर मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. न चाळताच गव्हाचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून मस्त हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला आपण हे भाजून घ्यायचं. भाजायला थोडासा वेळ जास्त लागू शकतो. तर हलकसं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे ते चवीला चांगलं लागतं. त्याचबरोबर 2 वाट्या खोबरं घेतलं. 2 वाट्या मी इथं घेतलेला आहे खारीक पावडर. तुम्ही अख्ख्या खारकेपासून घरीच पावडर तयार करू शकता. थोडंसं तूप घालून हे पण आपण छान असं भाजून घेतलेलं आहे. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. सीड्स पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं घेऊ शकता. त्याचबरोबर अळीव घेतलेला आहे, खसखस पण आपण भाजून घेतलेली आहे. आता डिंक तळत असताना थोडंसं तुपाचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि हलक्याशा तेलावरती तुपावरती ह्या लाह्या चांगल्या आपण भाजून घेऊया. त्याचबरोबर मखाना पण मी इथे घेतलेला आहे 1 वाटी. घेतलेल्या साहित्याचं वजनी प्रमाण, ग्रामचं प्रमाण मोठ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आता घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरमधून आपण चांगलं बारीक करून घेऊया. आता इथे मी जो डिंक तळून घेतला होता ना, तो हाताने चुरून घातलेला आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हा मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता इथे गुळ जो आपण वापरलेला आहे तो पण मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. वेलची जाळपूड टाकलेली आहे. त्याचबरोबर मेथी पावडर 1-2 तासासाठी भिजत ठेवली होती, ती पण टाकून घेतली. आता कढईमध्ये थोडंसं तूप घालून हे मिश्रण फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. जास्त परतत बसायचं नाही. हलकंसं गरम झालं की लगेच ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे काजू, बदाम किंवा सीड्स तुम्ही इथं टाकून हे सगळं मिक्स करून ह्याचे आवडीप्रमाणे लाडू तयार करू शकता. आता इथं जास्त मोठ्या आकारामध्ये लाडू तयार करू नका. मीडियम किंवा छोट्या आकारामध्ये जरी लाडू तयार केलेत ना तरी सुद्धा चालेल, कारण हे पचायला थोडेसे जड असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया.